तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्यासोबत. मालेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मालेगाव सटाणा नाका येथील HDFC बँकेत बनावट नोटांचा भरणा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाला थेट संभाजीनगर कनेक्शन समोर आलं आहे. मालेगाव सटाणा नाका येथील HDFC बँकेत महिंद्रा फायनान्सच्या एका एजंटने 500 रुपयांच्या बनावट नोटांचा तब्बल 50,000 रुपयांचा भरणा केला. बँकेच्या मॅनेजर यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तत्काळ छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी करत मालेगाव, नांदगाव आणि संभाजीनगर येथून 4 संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून आणखी बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा. 23/1/2026 रोजी सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान HDFC बँक सटाणा नाका या ठिकाणी महिंद्रा फायनान्सचे एक व्यक्ती आला आणि त्याने 89,000 रुपये भरणा केला. त्यातील 50,000 रुपये म्हणजे 500 रुपये दराच्या ह्या 100 नोटा या डुप्लिकेट असल्याचं त्यांच्या मध्ये निष्पन्न झालं. मग असं त्यानंतर जे HDFCचे असिस्टंट मॅनेजर आहेत त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की जो अजय राठोड आहे तर त्याने हे पैसे करण राठोड्यास दिले होते बँकेमध्ये भरण्यासाठी. तर त्या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की बन्सीलाल यादव राहणार कन्नड याने त्यांना ते डुप्लिकेट पैसे जे आहे तर ते चलनात आणण्यासाठी दिले होते. नंतर आपण त्या बन्सी यादवला ताब्यात घेतल्यानंतर पुढची आणखी लिंक लागली की रेहान खान जो कन्नडचाच रहिवासी आहे तर त्याने ते पैसे बन्सी यादवला दिलेले आहेत. तर अशा ह्या चौघांना आपण अरेस्ट केलेला आहे आणि ते सध्या PCR मध्ये आहेत आणि त्यांच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता असं निष्पन्न झालेलं आहे. सदरची लिंक ही संभाजीनगर शहरामध्ये गेलेली आहे. समीर शेख आई समजू आहे तर त्याने हे पैसे जे आहेत ते रेहानला दिलेले आहेत. तर समीर शेखचा शोध चालू आहे. समीर शेखला ताब्यात घेतल्यानंतर आणखी पुढचे जे काय आहेत लिंक ते पुढचे जे कोण फॉरवर्ड लिंकेजेस आहेत तर ते आपल्याला मिळतील आणि आपण या रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊ असा मला विश्वास आहे. आणि या सदर आरोपींची PCR उद्या संपत असताना आपण त्यांना उद्या मान्य न्यायालयामध्ये हजर करत आहे. नाही, यांच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे यांच्यावर नाहीत. हा त्यांच्यावरती पहिलाच गुन्हा आहे. परंतु आपण जसं जसं फॉरवर्ड लिंकेजेस आपल्याला मिळतील त्यानंतर आपण या तपासामध्ये डीप मध्ये गेल्यानंतर आणखी आपल्याला काही आरोपी आणखी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. हा बरोबर. आता आपण सुरुवातीला आपण 50,000 जप्त केलेले आहेत. त्यानंतर आपण आणखी 38,000 रुपये त्यांच्याकडे बनावट मिळालेले आहेत.